रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत मस्त अशी पालक शेव। मुलं बघा बऱ्याचदा ना पालेभाज्या खायलाच नको म्हणतात, मग पालक पनीर केलं काय, पालकाचा गरगट्टा केला काय, बऱ्याच मुलांना हे आवडतच नाही। म्हणून इथे मी काय केलं तर चला म्हटलं पालकाची शेव करूया। इथे मी प्रथम पालकाची एक जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नेहमी कुठलीही पालेभाजी घेताना ती कट करण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची। नेहमीप्रमाणे मी ते पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि शक्य होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे। का तर बारीक कट केल्यामुळे ना मिक्सरमध्ये जेव्हा आपण पालक बारीक करतो तेव्हा अगदी कमी पाण्यामध्ये तो मस्त असा बारीक होतो, त्याची मस्त अशी ग्रेव्ही होते। इथे मी सर्व पालक बारीक कट करून घेतलेला आहे। ते एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये एक 8-10 मिरच्या, तिखट मिरच्या आहेत बघा, हिरव्या मिरची ती टाकून घेतली, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि जरासं जिरं टाकलेलं आहे। इथे मी पालकाची एक जुडी घेतलेली आहे बघा, म्हणजे नॉर्मल जी आपली असते त्या पद्धतीची एक नॉर्मल मी जुडी आणली आणि ती घेतलेली आहे। ते आता हिरवी मिरची, लसूण आणि जिरं होतं ते व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि त्यामध्येच कट केलेला पालक टाकला। आता हा पालक बघा फक्त आपण बारीक केला तर तो व्यवस्थित असा बारीक होत नाही, म्हणून त्यामध्ये जरासं पाणी टाकलं आणि त्यात व्यवस्थित असं ते बारीक करून घेतलेलं आहे। इथे तुम्हाला दिसतंय मस्त अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण पालकाची शेव करणार आहोत, त्यामुळे काय होतं तर आपण असाच जर पालक टाकला ना तर ज्या पालकाचे थोडेफार राहिलेले कण किंवा जे आपलं जिरं आहे अर्धवट बारीक झालेलं, लसूण असेल, हिरवी मिरचीचे जे बिया आहेत त्या देखील पूर्णपणे बारीक होत नाहीत। तर आपण जेव्हा शेव करतो ना त्यावेळी ते बघा साच्यामध्ये अडकते आणि त्याचा खूप त्रास होतो। मग नंतर तो त्रास करण्यापेक्षा अगोदरच ना जेव्हा आपण पालक बारीक करतो तेव्हा असा एका गाळणीने व्यवस्थित असा गाळून घ्यायचा, जेणेकरून आपली मस्त अशी शेव फटाफट होऊन जाईल। इथे मी हाताने असं प्रेस करून व्यवस्थित असं पालक गाळून घेतलेला आहे बघा। वरती थोडंफार त्याच्यात जे राहिलेलं आहे ते दिसतंय तुम्हाला। आता काय करायचं, राहिलेला पालक आपण बारीक करणारच आहोत, म्हणून राहिलेला जो चोथा आहे तो मी नंतर मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकला आणि वरून पालक टाकलेला आहे। त्याच पद्धतीने जरासं पाणी टाकून तो देखील पालक व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे। पूर्ण पालक ना ह्याच प्रोसेसने मी बारीक करून घेतला आणि लास्टला बघा अगदी म्हणजे आपले जो चमचे असतात ना, आपण पोहे वगैरे खातो ते अगदी 1 ते 1.5 चमचा त्याच्यामध्ये बघा चोथा निघालेला आहे। जेवढा तुम्ही पालक व्यवस्थित बारीक कराल तेवढा बघा तो कमी वेस्ट जातो। आता इथे मी बेसन घेतलेलं आहे। बेसन देखील बघा कुठलीही शेव असो, पालक शेव असू दे किंवा तुमची टोमॅटो शेव असू दे किंवा प्लेन आपली जी मिठाची शेव करतो तिखटाची, ती कुठलीही शेव करताना नेहमी बेसन पीठ जे आहे आपलं चणा डाळीचं पीठ ते चाळून घ्यायचं। नाही चाळलं ना तर बघा त्याच्या गाठी होतात आणि ते मोडताना ते व्यवस्थित असं त्याच्या गाठी फुटल्या जात नाहीत, गुठळ्या राहतात, त्यामुळे शेव करताना त्याचा मोठा प्रॉब्लेम येतो। आता मी व्यवस्थित असं बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे, पण त्याला फारसं काही तिखट होणार नाही म्हणून इथे मी लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे। वरून बघा मी काहीही ओवा वगैरे पालक शेव करताना टाकायचा नाही। ओवा आणि पालकाचं कॉम्बिनेशन बघा खास काही लागत नाही, म्हणून इथे मी शेव करताना ओवा टाकलेला नाही, फक्त जिरा आणि लसूण टाकून ते बारीक करून घेतलेलं आहे। आता बेसन पिठामध्ये ते थोडं थोडं करून जे आपण पालक बारीक करून घेतलेला होता तो व्यवस्थित असा त्या पिठामध्ये पाहिजे तेवढा हळूहळू करून टाकून घ्यायचा आणि ते पीठ मोडून घ्यायचं आहे बघा। शेव करताना आपण जे पीठ तयार करतो ते अगदी पातळ किंवा अगदी घट्ट देखील करायचं नाही। अगदी घट्ट केलं ना तर त्याची शेव बघा अशी मस्त क्रंची होत नाही आणि अगदी पातळ झाली तर जास्त तेल ओढलं जातं। इथे मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता शेवचा साचा घेतला आणि त्यामध्ये जे आपण तयार केलेलं पीठ होतं ते भरून घ्यायचं। जेवढं त्या साच्यामध्ये बसतंय तेवढं त्यामध्ये भरून घ्यायचं। याला बघा आमच्याकडे ना शेवगा असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हाताच्या साहाय्याने बघा मी व्यवस्थित असं त्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे, इथं दिसतंय।
आणि बघा अगदी ओरिजिनल कलर आहे, त्यामध्ये मी कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही. अगदी पालकाचा जो कलर आहे तोच कलर मी ठेवलेला आहे. इथे साईडला पण तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. जरासं मी पीठ टाकून पाहिलं तर मस्त असं तेल गरम झालेलं होतं. नंतर नेहमीप्रमाणे आपण शेव त्यामध्ये टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा, जास्त दाट देखील शेव टाकायची नाही, नाहीतर काय होतं तर ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी तळली जात नाही आणि शेव जास्त दिवस टिकली जात नाही. शेव नेहमी अगदी पातळ पातळ अशी त्यामध्ये तेलामध्ये सोडायची, जेणेकरून मस्त असं त्याला क्रंची क्रंची होईल. आता एक 3 ते 4 मिनटं हे शेव तळण्यासाठी वेळ द्यायचा आहे. बघा, जास्त तुम्ही हाय फ्लेमवर जर शेव तळली तर ती बघा थोडंसं त्याला कडवटपणा देखील येतो आणि करपली देखील जाते. आता सुरुवातीला काय अगदी तेल गरम झालेलं नाही, म्हणून मी इथे गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवलेली आहे आणि मस्त अशी आपली शेव तळली जात आहे. तुम्हाला दिसते बघा, मस्त असा त्याला हिरवा कलर आलेला आहे. अगदी ओरिजिनल कलर आहे, त्यामध्ये आपण कलर वगैरे काहीच टाकलेला नाही. कमी पाण्यामध्ये जर तुम्ही पालक बारीक करून घेतला ना तर मस्त असा आपली शेवला मस्त कलर येतो. तर दोन्हीही साईडनं उलटून बघा, हलक्या हाताने ते उलटून घ्यायचे, नाहीतर जो त्याचा वेढा आहे तो तुटला जातो आणि ते तळण्यासाठी बघा आपल्याला थोडासा त्रास होतो. मस्त आहे बघा, दिसायलाही सुरेख आहे आणि चवीलाही खूप छान लागते. आणि मुलं बघा, बऱ्याच मुलांना पालक पनीर जरी केला ना तरी आवडत नाही, तर त्याला ऑप्शनल म्हणून ही शेव अगदी मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. त्याला जास्त काय फारसा वेळ देखील लागत नाही. आणि आपली ही जी पालक शेव आहे ती आपली रेग्युलर जी शेव तुम्ही करताना मिठाची तिखटाची त्याच शेवप्रमाणे 8-10 दिवस किंवा महिना 15 दिवस आरामात राहते. तिचा कुठल्याही प्रकारचा वास वगैरे येत नाही, म्हणजे पालक घातला म्हणून त्याला वेगळं असं काहीही करावं लागत नाही किंवा वेगळं काही त्याचा वास देखील येत नाही. अगदी नॉर्मल शेवसारखी तुमची आरामात 10-15 दिवस राहते. बघा, दुसरा देखील मी वेढा काढून दाखवला. अशा पद्धतीने बघा मस्त अशी आपली पालक शेव तयार झालेली आहे. इथे बघा, एक पालकाची जुडी जर असेल ना त्याला अर्धा किलो बेसन हे प्रमाण माझं आहे. आता तुमची पालकाची जुडी केवढी आहे त्याच्यावर बऱ्यापैकी डिपेंड राहणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.